मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टद्वारे त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे। इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही, असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय। राज ठाकरे यांची पोस्ट आपण पाहतोय। 1991 ला जेव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासा होती। एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता। साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूकही दिसायला लागली होती। अशा वेळेला भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारांनी ज्या बेड्या घातल्या होत्या त्यात तोडून काढण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचं धोरण स्वीकारून केलं। अर्थात नरसिंह रावांसारख्या पंतप्रधानांची साथ त्यांना लाभली हे देखील खरं। जुलै 1991 साली संसदेत भाषण करताना मनमोहन सिंगांनी एक वाक्य वापरलं होतं, नो पॉवर ऑन अर्थ कॅन स्टॉप अन आयडिया हुज टाइम हॅज कम। थोडक्यात भारताचा काळ सुरू होतोय आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही। भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की। भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत किंवा नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावं, घडवावं यासाठी ये दिल मांगे मोर ही जी वृत्ती भिनली आहे त्याचे शिल्पकार हे डॉक्टर मनमोहन सिंगच। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ञ म्हणून आदर होता। पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा। जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला। इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलूनही करून दाखवता आलेलं नाही। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।